हाय हॅलो नमस्कार. आज आपण करत आहोत मशरूम मसाला. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी मशरूमना चांगले धुवून घेतलेली आहे. चांगलं साफ करून घ्यायचं आहे मशरूम. माती असेल ती काढून घ्यायची आहे. आणि मग मशरूम कट करून घेऊया. मशरूम तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही कट करून घेऊ शकता. मी इथे जरा लांबट घेतलेले आहेत, तुम्ही बारीकही करून घेऊ शकता. आता इथे मी कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि त्यात एक लाल मिरची टाकलेली आहे आणि लसूण टाकले 4-5 पाकळ्या. आता इथे मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक टॅमॅटो कापून घेते आहे. तो टॅमॅटो आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे त्याची. आणि इथे मी जो कांदा फ्राय करून ठेवला होता त्याचा मी मसाला करून घेतलेला आहे आणि टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. आता इथे मी 2 चमचे दही टाकलेला आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आता इथे मी घरचे मसाले टाकून घेत आहे. लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, धनिया जिरा पावडर, हळद आणि चिकन मसाला हे सर्व मी टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर जो मसाला करून ठेवला होता तोही टाकून घेते, कोथिंबीर टाकते आणि सर्व चांगलं मिक्स करून घेते. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल आणि बटर टाकून घेऊया आणि त्यामध्ये तमालपत्र आणि दालचिनी टाकून घेऊयात. बटर चांगलं मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण आपले मशरूम टाकून घेऊया. मशरूम टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जी टॅमॅटोची प्युरी केलेली आहे ती टाकून घेऊयात. दोन्ही मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. चांगलं एकजीव झालं की आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊयात आणि परत त्याला मिक्स करून घेऊया आणि मीठ टाकूया. मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. त्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि परत त्याला चांगली मिक्स करून घेते. मिक्स केल्याने एकजीव झालं की टेस्टही चांगली लागते. इथे मी 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं जेणेकरून ते वाफेवर चांगलं शिजेल. मशरूम शिजायला जास्त टाईम लागत नाही, त्यामुळे 5 मिनटं इनफ झाली. माझ्याकडे फ्रेश क्रीम होती म्हणून मी फ्रेश क्रीम टाकली. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. फ्रेश क्रीम टाकली तर टेस्ट अजून थोडी इन्हॅन्स होते, पण तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, काही हरकत नाही. असंही ते छानच लागतं. चला तर मग आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे. तुम्हीही करून बघा आणि मला सांगा कसा झाला होता. बरं, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.